इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 11 समतेचा लढा। आज आपण विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्त्वाचा होता। हा लढा मानवमुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता। त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला। स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्त्वही फार महत्त्वाचे आहे। त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले। त्याचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही। म्हणून आपण अशा काही चळवळींचा अभ्यास आज या पाठामध्ये करणार आहोत। त्यातील पहिली चळवळ आहे ती म्हणजे शेतकरी चळवळ। ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत। जमीनदार, सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे। ते शेतकऱ्यावर अन्याय करत। या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले। बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला। दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती सर्व समाजाच्या समोर मांडली। 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव केला। बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली। तर केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला। तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला। 1936 साली प्राध्यापक NG रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली। स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते। या सभेने शेतकऱ्यांच्या हक्काचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला। 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरवलं होतं। या अधिवेशनास हजारो शेतकरी उपस्थित होते। 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले। शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली। शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा, मिरवणुका घेतल्या। कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले। 1942च्या क्रांतीपर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले। त्यानंतरची चळवळ आहे ती म्हणजे कामगार संघटन। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती। कामगार सर्व मोठ्या प्रमाणात उदयाला आला नव्हता। तरीही या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाले। शशीपत बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले। लोखंडे यांचे कामगारविषयक कार्य एवढे मोलाचे होते की त्यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून केले जाते। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये माहीत आहे का तुम्हाला असे एक या ठिकाणी चौकट दाखवले, त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया। नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कानसेर। त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 स्थापन केली। ही कामगार संघटना भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते। ते महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते। त्यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली। याच सुमारास आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले। 1899 ग्रेट इंडियन पेन्सिलर GIP रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला। वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले। पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली। तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता जाणवू लागली
आणि या गरजेतूनच 1920 साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची म्हणजेच आयटकची स्थापना करण्यात आली. नाम जोशी यांचा आयटकच्या कार्यात मोठा वाटा होता. लाला लजपतराय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कामगाराने राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले. कामगार वर्गात समाजवादी विचाराचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य प्रामुख्याने श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने 6 महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताग कामगार इत्यादींनी केले. कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले. कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरत होते. त्यानंतरची घटना समाजवादी चळवळ. जनसामान्यांच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथवून टाकणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. त्याचप्रमाणे आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्त्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे यांची त्यांना जाणीव होऊ लागली. या जाणीवेतून समाजवादी विचारसरणीचा उदय झाला. त्याचप्रमाणे त्याचा विकासही झालेला आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मेनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. 1942च्या छोडो भारत आंदोलनात समाजवादी तरुण अग्रभागी होते. कार्मास आणि त्याचा साम्यवाद याचा परिचय भारतीयांना होऊ लागला. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी तर 1881मध्येच मार्क्सविषयी लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीतील सक्रिय सहभाग होता. 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला. सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव नीलकंठ जोगळेकर इत्यादींना पकडण्यात आले. ब्रिटिश राज्य उलथवून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या. हा खटला मीरत इथं चालवण्यात आला, म्हणून त्याला मीरत कट खटला असंही म्हटलं जातं. या खटल्यानंतरही कामगार चळवळीवर साम्यवादाचा प्रभाव कायम राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे स्त्रियांची चळवळ. भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. अनेक दृष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत असे, परंतु आधुनिक युगात याविरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनी पुढाकार घेतला. काळाच्या ओघात स्त्रियांचं नेतृत्व पुढे येऊ लागलं. त्यांच्या स्वतंत्र संस्था संघटनाही स्थापन होऊ लागल्या. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था, तसंच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन संस्था ही त्याची उदाहरणे आहेत. भारत महिला परिषद 1904, ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स 1927 या संस्थेची ही स्थापना झाली. त्यामुळे हे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत जाऊन पोचले. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नाबाबत या संघटनाच्या माध्यमातून स्त्रियांनी सर्वत्र संघर्ष करायला सुरुवात केली. रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांनी स्त्रियांच्यासाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडली. 20व्या शतकात सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला. राष्ट्रीय चळवळीत व क्रांतिकार्यात स्त्रियांचा मोलाचा सहभाग होता.
1935च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्येही स्त्रियांचा समावेश झाला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील संविधानात स्त्री पुरुष समतेचे तत्त्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले. याबरोबरच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आणखी एक माहीत आहे का तुम्हाला, अशी एक चौकट दिलेली आहे. त्यामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्याबाबत माहिती दिलेली आहे, ती पाहूया. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर, त्यांचा मुलगा 10 दिवसाचा असताना मृत्यू पावला. ही खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. मार्च 1886मध्ये त्यांनी MDची पदवी घेतली. आनंदीबाई भारतात परतताना त्यांना क्षयरोग झाला. पुढे 16 फेब्रुवारी 1887 रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतरची पुढची घटना आहे ती म्हणजे दलित चळवळ. भारतातील समाजरचना विषमतेवर आधारलेली होती. समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यासारख्या समाजसुधारकांनी जनजागृती केली होतीच. त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळबाबा वल्लंगकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. गोपाळबाबा वल्लंगकर यांनी इसवी सन 1888मध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशी मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. मुरळी जोगतिनींच्या प्रश्नांना वाचा फोडली. तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. तामिळनाडूमध्ये पेरियार रामास्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ मोठ्या नेटाने उभी केलेली दिसून येते. त्याचबरोबर महाराष्ट्रात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दलितांच्या प्रगतीसाठी 1906मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानी, सुरक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्याच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता. तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलितविषयक भ्रामक कल्पना ज्या आहेत त्या कल्पना नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग मानला जातो. त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ, देवनार या भागात मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. त्यांनी पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश, सत्याग्रह, दलितांची शेतकरी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादीबाबत दलित वर्गांच्या हिताच्या दृष्टीने ते सक्रियपणे या सर्व कार्यक्रमामध्ये भाग घेत होते. राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली. त्यांच्याच काळात निर्माण झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारक जाहीरनामा काढला. त्याचबरोबर मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. रोटीबंदी, बेटीबंदी व व्यवसायबंदी असे 3 निर्बंध जातीव्यवस्थेत होते. या संदर्भात सभा परिषदामधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली. बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी शाहू महाराजांची पक्की धारणा होती. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला. 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुतेदारी पद्धत जी होती ती नष्ट करण्यात आली. कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. शाहू महाराजांनी व्यवसाय स्वातंत्र्य देऊन एक प्रकारच्या सामाजिक गुलामगिरीतून लोकांची मुक्तता केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या सामाजिक कार्यामध्ये शाहू महाराजांचं योगदान हे सर्वांच्यापेक्षा जास्त मानलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केले. महात्मा गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन
तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला. येरवडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडिताशी वाद करून अस्पृश्यतेला शस्त्राधार नसल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी हरिजन सेवक संघास प्रेरणा दिली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बापा, आप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या कामात स्वतःला झोकून दिले. याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वावर समाजाची उभारणी करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते. जातीसंस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितावरील अन्यायाचा आणि विषमतेचा शेवट होणार नाही अशी त्यांची खात्री होती आणि म्हणूनच त्यांनी सामाजिक समता हा दलितांचा हक्क आहे अशी त्यांची धारणा त्या ठिकाणी झाली. त्याचबरोबर स्वाभिमानावर आधारलेली चळवळ उभी करणे त्यांना अभिप्रेत होते. या भूमिकेतून त्यांनी 1924च्या जुलैमध्ये बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली. त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा स्फूर्तिदायक संदेश दिला. बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवटे अस्पृश्यांना खुली करण्याचे विधेयक संमत करून घेतले होते. तरीही प्रत्यक्षात दलितांना सार्वजनिक पाणवट्यावरती पाणी भरू दिलं जात नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्याच्या अनुयायांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचं दहन केलं. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930मध्ये सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचं नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलं होतं. याशिवाय वृत्तपत्रे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी वृत्तपत्र सुरू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून कामगारांच्या हिताचे प्रश्न जोपासण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर कामगारांच्या हिताच्या नसणाऱ्या कायद्यांना विधिमंडळात विरोध केला. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी 1942 साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाजरचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्त्वाचं योगदान दिलेलं दिसतं. 1956मध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायासह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी शेवटी स्वीकार केला. आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेसाठी उभारलेल्या या लढ्याला अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं अशा प्रकारचं स्थान असलेलं आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद.